खाली आपटला. आता माग बसली होती का नाही 20,000 लोकांना पाठीमागचे त्यांच्या खांद्यावर जाऊन बसून तुम्हाला नाही म्हणत तो म्हणत तू म्हणला कोण हे करते असं कोण बघितलं. पहिलं दिसलं चिखलाचे पाय त्याचे. काय ना काय तुम्हाला काय म्हणलाय महाराज काय चालू आहे इथं काय चालू आहे. तुम्हाला तुझ्या काय डोळे फुटले का काय. एवढा मोठा महाराज गावात आला आपल्याच गावचं लेकरू आहे तो. एवढी मोठी मिरवणूक काढली ढोल वाजलं डीजे वाजलं तुला ऐकून आलं का. तो शेतकरी म्हणला ऐकू येत होतं पण इकडं कशाला यायचं. जर इकडं बघायला आलो तर माझी मशी काय भिताडा चाटत बसायचे बाय. पण तो महाराज काय म्हटला काय महाराज तो अरे 20,000 लोकांना कोणी उठा आणि कसलाही प्रश्न विचारा त्याचं उत्तर महाराज देणार. शेतकरी म्हणला हेच मला पटलं नाही म्हणून महाराज टाकून इथं आलो. तो म्हणला मी विचारणार प्रश्न आता त्याला मी विचारणार प्रश्न. तो असं पुढं जायचा आणि चौघजण तुला धरून असं खाली दाबायचं जाऊन चौघाला खाली दाबून वर चढायचं की मी विचारणार प्रश्न. कारण ते म्हशीचं दूध प्यायलेलं होतं. असं चौघाला खाली दाबायचं पुढे जायचं मला येऊ द्या पुढे पुढे. महाराज बघले म्हणलं काय चालू आहे काय चालू काय. तो म्हणला महाराज मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. महाराज म्हणले कडक टोपी वाले पांढरं धोतर पांढरं निळं शर्ट घालून मोठे मोठे महाराज माझ्या पुढे बसून आहेत त्यांचे तोंडा गप्पे आणि ह्यो मला प्रश्न विचारणार. तो म्हणला त्यांचे तोंडा बंद आहेत का नाही असू द्या माझं चालू आहे ना तो मी विचारणार. महाराज म्हणले आता याला नको म्हणावं तर आपली इज्जत जाणार. महाराज म्हणले ये सोडा सोडा. जसा गडी तो मोकळा झाला असा सुटला. मला सांगा महाराज 20,000 लोकांना स्टेज पर्यंत यायला किती वेळ लागलो किती मिनिटं लागतील. 10 ते 15 मिनिटं लागतील. पण तो 1.5 मिनिटामध्ये स्टेजवर गेला. 1.5 मिनिटात. त्याचं कारण काय शिकल्यानं भरलेलं पाय. तू कोणाला सरकत म्हणला नाही जास्त दिसलं सणासारखं असा सुटला स्टेजवर गेला. महाराज राम राम. राम राम. म्हणला तू विचारणार प्रश्न. हा मी विचारणार प्रश्न. विचार. महाराज म्हणले अरे तुझं शिक्षण कधी झालंय. तो म्हणला दुपारपासून झालंय. सकाळी बाबा सोडायची शाळा आणि दुपारी मी घरला जायचं. तू शिकला नाही तू विचारणार. मला हा मी विचारणार. विचार प्रश्न विचार. तो प्रश्न विचारायला चालू केला. डब गुडगुड धब्ब्या उत्तर द्या. महाराज म्हणले रिपीट आहे पुन्हा एकदा वाजवायचं. टप गुडगुड गप 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 द्या. तो म्हणला डब गुडगुड धब्ब्या उत्तर द्या. महाराज म्हणले जरा थांब. तो म्हणला काय काम तुम्हाला आलंय का मला जायचंय लांब उत्तर द्या. महाराज प्रश्न असं विचार पडले. हे विवर्तवादात तर नव्हतं दृष्टीमध्ये तर नव्हतं सृष्टीमध्ये नव्हतं. विचार सागर तर मागच राहिला. हे नेमकं विचारते तरी कुठला प्रश्न. तो टना उड्या मारायचा म्हणायचा टप गुडगुड धब्ब्या उत्तर द्या. महाराज असं करा दात खायचं. हातीकडं बघायचं हाराच्या ढिगाकडं बघायचं. मिरवणूक डोळ्यापुढं यायची. महाराज म्हणलं का माती खाल्ली म्या का म्हणलं प्रश्न विचार म्हणून. आता नाही म्हणावं तर एवढ्या 20,000 लोकांमध्ये माझी आबरू जाणार.
तू गप्प बसायचं नाही, तो टनाटन उड्या मारून म्हणायचं उत्तर द्या, टप गुडगुड दाब द्या, उत्तर द्या. महाराजांनी हार मानली. म्हणला मला येत नाही. मग तो व्यक्ती म्हणला येत नाही ना, उत्तर येत नाही ना, मग पुन्हा असं बोलायचं नाही, पुन्हा म्हणायचं नाही. चला मग महाराज येऊ का? तो म्हणला काय धरा त्याला. एवढ्या 20,000 लोकांमध्ये माझी आबरू वाटली आणि बिना उत्तर देण्याचं तसंच चालला का काय? तो म्हणला देतो की उत्तर देतो, सोडा मला. सोडलं, उत्तर देतो की. तो म्हणला हा दे. शेतकरी म्हणला महाराज माझं असं म्हणणे, तुम्हाला उत्तर येत नाही तरी तुम्ही वर आणि मला उत्तर येते तरी मी. म्हणला तुम्ही या खाली, मी जातो वर. महाराजांनी अशी उडीच टाकली बाबा. म्हणला जा बाबा बस. म्हणला गाडीवर बसू का म्या? म्हणलं हा बस. असं शिपलानी भरलेल्या पायात गाडीवर बसून असा टाना उड्या मारायचा. मग गाडीवर बसला आणि त्याच्या मनात काय आलं माहिती का? मनात काय आलं, ज्याला काहीच येत नाही त्याला लोक देतात गाद्या. काय? ज्याला काहीच येत नाही त्याला देतात लोक गाद्या आणि सगळ्यांच्या पोटाचं पोशीदार असंच म्हणतोय चिखलामध्ये दाद्या. मग बसलं. महाराज म्हणले उत्तर दे. तो म्हणला मी राहतो पत्र्याच्या घरात. महाराज म्हणले दात पाडी ना तुझं, मी का जनगणनेवाला आहे तुझं घर मोकायला किती लोक येते? तू म्हणला तुम्हाला येते का उत्तर? नाही ना, मग गप बस नाही ना, तू देतोय ना उत्तर. तो म्हणला मी राहतो पत्र्याच्या घरात आणि पत्र्याच्या शेजारी माझ्या घराच्या शेजारी एक कवट्याचं झाड आहे. कशाचा? कवट्याचं. आणि माझं पत्र असं मी मुळते उतरते. रात्री सुटला वारा, कवट पडलं टक आणि ते पत्र निमुळत असलं ते कसं राहिलं बरं का? ते सुटलं गुडगुड आणि अशी दारात बांधली होती शेरडी. ते कवट पडलं तिच्या पोटावर आणि ती तर कशी राहील गप. ती वरडायला चालू केली महाराज म्हणजे अशी अहंकार केली त्याची समाप्त असं होतं. म्हणून आपण अहंकार करू कधीच करू नये. मग अहंकार ना आपलं एवढा अहंकार म्हणले ना, साधा आपण कीर्तनामध्ये बसून टाळी वाजत नाही, नामस्मरण करत नाही. मी आता सांगितलं भजन करा, पण केलं कोणी? केलं नाही तर माझं काय जाणार आहे हो? काही जाणार नाही माझं. काय जाते का? हे जरी नाही काल तरी दुसरं आहे. सरत शेवटी बा काळ वाघुनी एका जनार्दनी. आमचं काय जाणार? काही जाणार नाही. तुम्ही ऐका नाही का? कसं आहे ना, आपल्याला फार जीवन कमी आहे हो. खरंच आपल्याला माहितीये का आपण कधी जाणार होते? कुणाला माहितीये का? घडोघडी काळ याची वाट याची काय म्हणजे काळ आपली वाट पाहत बसतोय. जेवढं आपलं जीवन राहिलंय ना, त्या जीवनाचं आपण काहीतरी वेच करून घेतलं पाहिजे. वेच करून घेतलं पाहिजे का नाही? करत नाही. आपलं जे जीवन जे माग गेलंय ना, ते गेलं. ते आता विसरून जायचं, त्याच विसरायचं. पण आपण म्हणतो काय उत्सुकतेची लावली टाळलाच. असं एक म्हणतात देवाने त्याला बुद्धी दिली मग तो तसा केला. देवाने त्याला बुद्धी दिली मग तो तसा केला. देवाने जर बुद्धी दिली असती तर पिणाऱ्याचं काय चुकलं? काय चुकलं काय? मग आमच्या बसल्याने त्याच्या जवळ जावं लागेल, म्हणावं लागेल देवाने तुम्हाला बुद्धी दिली, तुम्ही म्हणून पिला, तिथं पडला, बसा पालखीत ज्ञानोबा. देवानं काय करायला होतं? देवाच्या हातात काही नाही. जेवढं राहिले ना तेवढं आपण जीवनाचं वेच करून घेतलं पाहिजे. आणि नामस्मरण करायचं ते इथंच कीर्तनातच, दुसरं तिसरं कुठं जागा नाही. करणार ना नामस्मरण? करणार का नाही तुम्ही? कसं करणार?
प्रेमाने करणार बरोबर. म्हणजे आपण आता नामस्मरण केले का नाही, बोललो का नाही देवाचं नामस्मरण केलं का नाही? ती फायदा तू करायला सांगितल्या, कोणत्या कोणत्या फायदा सांगितल्या? समाधान प्राप्त होतं, सुख मिळतं आणि तू व्यक्ती